आपण बघू शकता भागवत जुमडे यांच्या विहिरीमध्ये आता हा तिसरा रेस्क्यू आहे. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग यांच्या विहिरीमध्ये पडलेला होता. आपण तो आरामशीरपणे सक्सेसफुल रेस्क्यू केलेला आहे. शेवटे मग म्हणून ते दोरी आपल्याला त्या काडीतून बाहेर काढून घेतली, म्हणजे ते पाय काढून घेतले की जाण खाली जात नाही. दोरी आवळा लागला ते बरोबर दोरीतून कुठला जो विषाला बस तसा पाय देऊन ठेवा फक्त त्याने काडी सोडून दिली तर घ्यायला वाटतं नाही. ओके शिवा दे भरणी टाकून तू देऊन थांबणं जर ते इकडे घेतात तुम्ही. पाटील समोर जा मित्रांनो इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग पूर्णपणे आता ॲग्रेसिव्ह झालेला आहे मित्रांनो. शांत नाही झाला पण ते अजून शांत चिडला आता ते हालचालीवर लक्ष देतो. निकामात कुठला जात अलीकडे काढी काढा खाली साईड. हात सांभाळा तुमचा. पडता तुम्ही तिकडे आता काय शांत झाला की काय अडचण नाही त्याच्यात. पुढून येऊ द्या. सगळ्या सगळे मास्टर यूट्यूब मध्ये बस तसा पाय देऊन ठेवा फक्त त्याने काडी सोडून दिली तर घ्यायला वाटतं नाही. ओके काय पडलं काढी अवघड दे भरणी टाकून तू त्याजवळ देऊन द्या काय तिथून द्या घेतात ते. थांबणं जर ते इकडे घेतात तुम्ही. जवळून का जवळून हालचालीवर लक्ष देतो.
अलीकडे काडी काढा खाली साईडनं. इरीत पडसाल तुम्ही तिकडे ते भरणी ते ठुंदे द्यायचं घेतात ते भरणी खाली ठुंदे उभी करून त्या तिथं घेतात त्या शेजोबाला. त्याला पॅक आता मागच्या भारतात असं काहीच नशी करत. मागच्याला थंड होतं ते काचेवर आला होता, पण लय दिवसाचा होता तो. 12 महिने झाले गिरीच होता तो. जेव्हा रात्रीच पडला. गिरीत पडतं तेल चांगलं होतं. इकडे घुसलेत वांदे होते. घरात एकदा तुम्ही महालक्ष्मी ऑक्टी 5 वर्षी असतात, पण ते उगते आणून त्याचा मावळ भाऊ त्यानं डेरिंग केलं म्हणून जमलं. तेव्हा उभा राहिला डायरेक्ट पत्र घेतात आहे वरी आखरी त्यानं वरून पत्र काढून मारला होता. हात मारा वरून. आपलं असं एखादं पड असतं इरीत. त्याचे बाळ पडायला लागले. नाही मग ते असं मग ते एकदा सुटला होता तिथं सोडत नाही ना दुसऱ्याला ते. कशी पळी लागली इकडे तिकडे चिंगाची. आपल्या कोणतं 3 खेप काळीच पडली असते इरीत. झाडी येत नाही आपण. बाबू इकडे आले तेच तोंड आहे बाबा. असतो ना. आता ते 30 ला एकदा की नाही जात. एवढा पडला खाली तर सटकन सटकला गेला असता. काय मजा होती तेव्हा ते सरपंच. बघू शकता मित्रांनो, हे आपण भागवत जुमडे यांच्या विहिरीमधून रेस्क्यू केलेला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग, की ज्याला हिंदीमध्ये नाजा म्हणतात, मराठीमध्ये भारतीय नाग, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. जेणेकरून यामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचा विषय असते मित्रांनो, की जे माणसाच्या बॉडीतून नर्वस सिस्टम मध्यस्थावर काम करते. की असे विषारी साप दिसलेत मित्रांनो, जेणेकरून मारू नका. आणि साप चावला, कुठलाही साप चावला की झाड खूप बाबाच्या नादी लागू नका. डायरेक्ट आपल्यासाठी सरकारी दवाखाना फ्रीमध्ये असतो, आम्हालाही फ्रीमध्ये असतो, तुम्हालाही फ्रीमध्ये असतो मित्रांनो. तर थोडी काळजी घ्या. पलीकडे रिलीज कर.